नमस्कार मंडळी, मी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आज आम्ही वटार येथील अरुण नाईक सरांच्या शेतामध्ये आलो आहोत. सरांची ह्या आधी सुद्धा आमच्या व्हिडिओ चॅनलवर काळी मिरीची शेती, ड्रॅगन फ्रूटची शेती, गांडूळ खत प्रकल्प असे अनेक व्हिडिओ आहेत. सर त्यांच्या शेतीमध्ये नेहमीच नवीन नवीन प्रयोग करत असतात आणि तरुण पिढीला शेतीबद्दल मार्गदर्शन करीत असतात. तर ह्यावेळी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेवगा लागवड केलेली आहे आणि ही जी शेवगा लागवड आहे ह्यापासून जी पावडर तयार केली जाते, मोरिंगा पावडर, तर त्याबद्दलचीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार सर, ह्या म्हणजे नेहमीच तुम्ही वेगवेगळे शेतीचे प्रयोग करतच असतात, तर शेवगा लागवड करावी आणि त्यातून मोरिंगा पावडर तयार करावी हे कसं काय तुम्हाला वाटलं? पहिलं प्रथम म्हणजे इकडच्या वातावरणाला हे सूट होते हे आम्ही खूप लोकांना विचारलं. म्हणजे माझे एक मित्र आहेत धनंजय गोसावी इंदापूरचे, त्यांनी मला हे मार्गदर्शन सगळं केलेलं आहे. त्यांचा मुलगा आहे, ते आपल्या ठाण्यालाच आहेत. अच्छा. त्यांचा सुद्धा अधूनमधून आम्हाला फोन असतात आणि व्हिडिओ पाठवून आम्ही त्यांच्याकडनं सगळी माहिती घेत असतो. अच्छा. तर त्याप्रमाणे मी करत गेलो. तर हे सर्वप्रथम म्हणजे बियाणं त्यांच्याकडूनच आणलं आहे मला. हे बियाणं आपल्याकडे मिळत नाही. हा 1 एकरला जवळजवळ 1 किलो बियाणं लागते. त्याचा जवळजवळ 5,000 रुपये किलो आहे. तर मी हे 5 गुंठ्याला प्रायोगिक तत्वावरती हे केलेलं आहे. हे आमच्या हवेमध्ये जो क्षार आहे, दमटपणा आहे, समुद्रापासून आम्ही 2 किलोमीटरवरतीच आहे, तर त्याला हा सूट होतो का हे बघण्यासाठी मी हे केलेलं आहे. आणि त्या हिशोबाने मी याची लागवड 18 डिसेंबरला केली. 18 डिसेंबर 2025 ला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही ग्रोथ छान आहे आणि पहिली कटिंग आमची 40 दिवसांनी 42 दिवसांनी आली. अच्छा. तर एक मध्ये मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमच्या 50% ह्याच्याची कटिंग झालेली आहे. त्याचा पाला आम्ही सावलीत सुकवलेला आहे, की तो तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि आता उद्याची हे जी मोठी झाडे आहेत ही 50% राहिलेली कटिंग ही सुद्धा निघणार आहे. म्हणजे सुरुवातीपासून एक 4-5 किलो पावडर होईल, आता परत 5 किलो होईल. नंतर ती हळूहळू हे जे कापलेले जे झाड आहेत त्याचे फुटे वाढलेले आहेत. तर पुढच्या कटिंगला ते आणखीन वाढेल. अच्छा. मग त्यांचा 1 किलोचा जो 1 एकरचा जो अंदाज असतो, 1 एकरचा शेतीचा अंदाज असतो, त्यांच्या लागवडीची पद्धत ही वेगळी आहे. ती 5 फुटावर असते. 5 बाय 5 फुटावर म्हणजे त्याचं ट्रॅक्टर मधून फिरलं पाहिजे. त्याला हे आम्ही हाताने केलेलं आहे सगळं, म्हणून याला लेबर लागतो. आणि त्याला एक ट्यूब पाण्याची फिरवून तो 1-1 फुटावरती ती 1-1 बी अशी लावायची असते. म्हणजे हे बी लावूनच असते. शेंगा वगैरे काय घ्यायच्या नाहीत. आपल्या याच्यात पाल्यामध्येच सगळं आहे. तुम्ही युट्यूबवर सर्च मारले, डॉक्टरांचे जर विचारलं तर ह्याच्यामध्ये खनिज आहे, प्रोटीन आहे, ते त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका. आम्ही फक्त हे तयार करणार आहोत आणि ही फूड जगाने मान्यता दिली आहे याला. तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर ह्याची जी सुरुवात केली म्हणजे बेड तयार करण्यापासून, कारण इथे अगोदर ह्या शेतामध्ये भात शेती होती, तर मग हे बेड वगैरे करावे लागले असतील, तर कसं काय केलं? मला काय हे महाग पडलं की माझी भात शेती असल्या कारणाने हे बेड करायला लागले. नाहीतर या बेडची गरज नाही. माझी आपल्याकडे पाऊस जास्त पडतो आणि थोडं उंचावर राहावं आणि पावसाच्या 1 वर्ष म्हणजे 8-9 महिन्याचा जर झाला तर तो बुंदा चांगला मजबूत होईल आणि पावसाचा याला काही इफेक्ट होणार नाही असा अंदाज आहे. तर ह्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला बघायला लागेल. आपल्याकडे पाऊस जास्त आहे आणि पाण्याचा निचरा होतो, इथे थांबत नाही पाणी. तर ती एक आपल्याला अजून मला एक अंदाज घ्यायचा आहे. पूर्ण पावसाळा गेल्यानंतर याचं कसं काय होते बरोबर या पद्धतीने. म्हणून हे बेड उंच आपल्याला करायला, कारण हे खर्चिक काम आहे. नाहीतर ट्रॅक्टरने जर तुम्ही नांगरणी केली, जे खते वगैरे टाकायची टाकले, तर ते तुम्ही ट्रॅक्टरनीच ते बेड करू शकता. आणि अशी 5 फूट 1-1 फूट वरती अशी तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे मिनी ट्रॅक्टर जो असतो तो त्याच्यात फिरत असतो. आणि हा पाला कटिंग झाल्यानंतर हा तुम्ही हाताने नेऊ शकत नाही. तो कटिंग होऊन ट्रॉलीत टाकून 5 एकर म्हणजे 2-2, 4-4 एकर शेती बेड शेड असते, त्या शेडमध्ये नेऊन सावलीमध्ये सुकवायचं असतं. अच्छा. याला ऊन द्यायचं नाही, सावलीमध्ये सुकवायचं. आणि याचा राहिलेला जो तण आहे तो आपल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये तो एक खुराक म्हणून बनवून टाकू शकतो.
अच्छा. याचा सगळा फायदा गुरांना सुद्धा होतो आणि त्या येणाऱ्या दुधातनं ते आपल्याला सुद्धा मिळते. अच्छा. हे जेव्हा बेड बनवले तेव्हा मग फक्त माती आहे की मातीसोबत काही दुसरं खत वगैरे, शेणखत म्हणा, गांडूळ खत म्हणा? त्याला मातीमध्ये आमचे गांडूळ खत तर आमच्याकडे आम्ही बनवतो. गांडूळ खत प्रकल्प सरांचा स्वतःचाच आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. आणि तो मी माती आणि याच्यात जवळजवळ 75% माती तर एक 20% खत आणखीन हे टाकलेलं आहे, गांडूळ खत टाकले, डिकंपोज आपण एक बनवतो ते सुद्धा आम्ही देतो ह्याला. दुसरं असं बाहेरचं खत काय विकत आणत नाही, रासायनिक खत कोणतं नाही. हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, कारण हा माणसाला खायचा आहे. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आता ऑर्गॅनिकची टेस्ट साठी सुद्धा उद्या आपली पावडर जाणार आहे. ते आपल्या ठाण्याला आहे, तर मला त्यांनी सांगितलंय, तर तो पण एक रिपोर्ट आपण मागे पुढे दाखवू शकतो व्हिडिओ मध्ये. तर त्या ऑर्गॅनिकच्या हिशोबाने हे केलेलं आहे, याला कोणतीही रासायनिक फवारणी नाही. परत याला पाणी कमी लागतो. मग पाण्याची सोय कशी आहे? याला आम्ही असं ठिबक केलेलं आहे पुढे, याला आम्ही हातानेच देतो. याला एक साधारण 7-8 दिवसांनी ओलावा थोडा द्यायचा असतो. अच्छा. म्हणजे असं पाईप धरला तर पाणी त्याला आम्ही एक अर्धा तास त्याला देऊन टाकतो. आणि पुढे जी शेती आहे ना, तिथे ठिबक सिंचनाची पण सोय केलेली आहे. अच्छा. जर मोठा प्रकल्प जर करायचा झाला तर ठिबक सिंचन आणि त्याची सगळे आपल्याला हा अंदाज घेण्यासाठी मी हा प्रयोग करतो की 5 गुंठ्याला आपली खरोखर एवढी पावडर होते का, याचा जमा खर्च सगळं आपल्याला परवडेल का, मग ते मी अजून 1 वर्ष मी अंदाज घेणार आहे. अच्छा. नंतर माझ्या मनात आहे त्याप्रमाणे आम्ही कुठेतरी एक मोठी शेती घेऊन ते करणार आहेत. सध्या हे छोट्या प्रमाणात एक प्रयोग म्हणून सरांनी हे सुरू केलेलं आहे. घराच्या जवळ आहे म्हणून मी हे करू शकतो. अच्छा. तर आता ही कटिंग केल्यावर जे सुकवायला वगैरे आपल्याकडे एक शेड, मला वाटतं पुढे एक शेड आहे, तर आपण आता थोड्या वेळात तिथे जाऊया. तर म्हणजे आपल्याला बघता येईल की कशा प्रकारे ती सुकवली जाते पावडर. कारण ही जी रोपं आहेत, ही रोपं विशेषतः म्हणजे पानांची खुडणी करण्यासाठीच ही रोपं लागवड आहेत. म्हणजे ह्याच्या शेंगा वगैरे येणार नाही त्याला, कारण आधीच पानं खुडून छाटणी केली जाते वेळोवेळी. तर ही पानं जी आहेत ही सुकवून मग त्याची प्रोसेस केली जाते. तर ह्या पानांबद्दल म्हणजे मोरिंगा पावडर बद्दल आता आपण अजून जाणून घेऊया. मोरिंगा पावडरचं सर आम्हाला थोडं महत्व माहिती. मोरिंगा पावडरचं महत्व म्हणजे ते एवढं आपल्याला जे डॉक्टर लोक जे सांगतात त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही गुगलला सर्च केलं तर बरेच डॉक्टरांचे पण मी बघितलेले आहेत. आमचे स्वतः गुरु धनंजय गोसावी आहेत, त्यांचे मुलगे डॉक्टर जयेश गोसावी आहेत, ते ठाण्याला राहतात. त्यांनी यांचं महत्व आम्हाला सगळं सांगितलेलं की अशी शेती आमच्या भागात चालू आहे, तुम्ही पण इथून चालू करा. म्हणजे ही शेतकऱ्याला सुद्धा जवळच्या जवळ दाखवता येईल तुम्हाला. आणि जी आपली शेती आता लोप होत चाललेली आहे की परवडत नाही, तर याचं कसं, हवा आली कोणत्या रोगाचा हा बळी पडत नाही, याला फवारणी नसते, त्यामुळे याची निवड आपण केली पाहिजे. तर मी एक प्रयोग म्हणून करतो, तर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल. अच्छा. नाही, पावडर म्हणजे जी जसं की त्याच्यामध्ये अनेक विटामिन्स असतात किंवा असं कॅल्शियम साठी वगैरे जास्त करून कॅल्शियम आहे, विटामिन्स आहेत आणि ते एकदम प्रोटीन युक्त आहे. म्हणजे आता तर त्याला खूप मान्यता आहे. तर तुम्हाला मी बोलतो ना की डॉक्टरची भाषा काय आपल्याला बोलता येणार नाही, पण ते व्हिडिओ आहेत डॉक्टरांचे, तर तुम्ही बघू शकता. डॉक्टरचा सल्ला सुद्धा कोण घेऊ शकतात की मोरिंगा पावडर घेण्याने काय फायदे आहेत. तोटे तर नाहीच आहेत, फायदेच सगळे मी आजपर्यंत ऐकलेत, म्हणून तर आपण ह्याकडे वळालो आहे. बरोबर. तर ही शेवगा शेती लावताना जे बियाणांपासून तुम्ही ही तयार केली रोपं, तर ही बियाणं लावण्याची काय विशेष पद्धत आहे का, किंवा आणि शेवगा लागवडीचा योग्य काळ कुठला? शेवगाचा योग्य काळ म्हणजे ते डिसेंबर-जानेवारी मध्ये, म्हणजे पाऊस संपला का मग तो करायला लागतो. कारण जून पर्यंत पाऊस येण्यापूर्वी त्याचं जे खोड आहे ते खोड मजबूत झालं पाहिजे, नाहीतर पावसामध्ये आता तग धरणार नाही तो. म्हणून ते आता हे जून पर्यंत आणखीन मजबूत होईल आणि पावसाचा फटका याला बसणार नाही. कारण आपल्या ह्या पट्ट्यात पाऊस भरपूर पडतो, म्हणजे 2,500-3,000 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्याची सहन करण्याची शक्ती या खोड मजबूत झाल्या आणि त्याचे रूट जे आहेत ते असे पसरल्यानंतर तो तग धरू शकतो. आता लागवडीची पद्धत म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी पर्यंत करायला पाहिजे, म्हणजे ते खोड मजबूत होते पावसाच्या पहिलं. नंतर तो 2.5 महिन्यात कटिंगला येतो, हे तुम्हाला मी मागे सांगितलं. याचं बियाण्याची लावण्याची पद्धत 2 आहेत.
आपण याची नर्सरीत बिया रोपं पण बनवू शकतो. हं. ते 3-3 इंचाचे झाल्यानंतर ते काढून याच्यात आपण लागवड करू शकतो. आणि दुसरी पद्धत, हा बेड डायरेक्ट आपण पाण्याने भिजवून त्याच्यात माती आणि गांडूळ खत सगळं मिक्स करून आणि आपल्याला डिकम्पोजची याला डोस देऊन हं. त्याच्यानंतर ती बी आदल्या दिवशी आपण कोमट पाण्यात रात्री भिजवत ठेवायची, सकाळी काढून ती गोंडपाटात ठेवायची, ते बारदन असते त्याच्यात झाकून ठेवायचे, ओलावा ठेवायचा त्याला, म्हणजे 24 तास ते प्रक्रिया आहे. नंतर तुम्ही ती बी अशी लावू शकता. ते लावताना त्याला किडामुंगी खाऊ नये म्हणून आपण गोमूत्रातनं टाकतो. कारण आपलं पहिल्यापासून ऑर्गॅनिकच विषय असल्या कारणाने आपण कोणते दुसरे पावडर काय वापरत नाही, म्हणजे बुरशीनाशक वगैरे इकडे आपण काय वापरत नाही. बुरशीनाशकचे जे आपल्याला खूप व्हिडिओ आहेत त्या पद्धतीने बनवूनच बुरशीनाशक त्याला वापरावं असे आमचे प्रामाणिक मत आहे. बरोबर. लागवडीची पद्धत तुम्हाला सांगितली की ती बिया घातल्यानंतर ती बी खूप कडक असते म्हणून ती भिजवायची असते आणि ती नंतर तुमची 8 दिवसांनी तो कोंब यायला सुरुवात होते. मग पहिल्या जे आम्ही लागवड केली त्याच्यात आमचं 80% जवळजवळ आलं. हा, नंतर आम्ही 15 दिवसांनी आम्हाला कुठे कुठे कमी वाटली ना ते आम्ही आणखी मग तिकडे लागवड केलेली आहे. नाहीतर मग अशी नर्सरीतनं जर तुम्हाला रोप आणायला गेली तर 3 रुपये एक तुम्हाला जवळजवळ 3-3.5 रुपये एक झाड पडतं. आपली जवळजवळ 5 गुंठ्याला 1000-1500 झाडं लागली आहेत, म्हणजे एवढे पैसे, खूप जास्त पैसे झाले असते. बियाणा तुमचा 1 किलोला खूप झाडं होतात. म्हणून नर्सरीच्या डायरेक्ट असे लावले तरी चालतात. तुम्हाला बेड सुरुवातीला ओलावा ठेवायला लागतो, नंतर याला पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे 8 दिवसांनीच पाणी थोडं हलकसं मारायला पाहिजे. म्हणजे जिथे पाणी जास्त नाहीये ज्या ठिकाणी तिथेही शेवगा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. याला टेम्परेचर सुद्धा लागते. थंडीत याची वाढ कमी होते, उन्हाळीच वाढ होते. आता हा उन्हाळा चालू झाल्यापासून आमची वाढ खूप वाढली आहे. म्हणजे आता हा कटिंगला पण दुसऱ्या वेळेला झाड मजबूत होऊन असं कटिंगला पण येईल आपल्याला. कटिंग कशी करतात ही, म्हणजे कैचीने की? कैचीने करा, नाहीतर चांगला धारदार कोयता सुरी घ्या आणि सायनचं कटिंग करायचं. हा कसा, म्हणजे हे फुटवारे तुमचे वाढले बघा, बरोबर, त्याला 3-3, 4-4 आले बघा, हे असे होणार, हे असे. म्हणजे हा तुमचं तण जाड होणार ना, दुसरे 3-3 तण होणार त्याला, त्याचा पाला घ्यायचा असतो. बरोबर. आणि फक्त पाल्यासाठीचीच ही शेती आहे, त्यामुळे जेवढं कटिंग करणार तसतसे ह्याचे फुटवे वाढणार आणि मग आपल्याला पाला जास्त मिळू शकेल. सांगितलं मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला की ह्या तणाचा सुद्धा चांगला उपयोग होतो, हा सुद्धा वेस्ट होत नाही. या मोरिंगाचा एक विशेष आहे की याचं वेस्ट काही होत नाही. 5 वर्षांनी ते म्हणतात की हे झाड असं तण झालेलं झाड मुळा सगळं 1 मीटर पर्यंत तुम्ही खोलून त्याची पावडर करून आपल्या गुरांना खुरापात देऊ शकता. म्हणजे जसं आपण नारळाला कसं आपण कल्पवृक्ष आहे, म्हणजे याचं फुकट काही जात नाही. म्हणजे हा जो तण आहे हा सुद्धा सुकून पावडर केली जाते. फक्त माणसाला पाल्याची आहे, गुरांना याची आहे. पाल्याची पावडर फक्त माणसांसाठी. आता हे सगळे अनेक फायदे आहेत. मी तर हा प्रयोगच करून बघतो. कोणाची इच्छा असेल तर बघा. माझी इच्छा झाली, मी बघतोय. मंडळी, सर तर नेहमीच त्यांच्या शेतीमध्ये वेगळे प्रयोग करत असतात आणि जे कोणी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात ना त्यांना सुद्धा ते अगदी दिलखुलासपणे आणि सगळी आणि खरी माहिती सांगतात. म्हणजे उगीच असं काहीतरी बडेजाव करून सांगायचंय म्हणून नाही ते सांगत. आणि जी खरी माहिती आहे, एक म्हणजे हाडाचा शेतकरी आहेत ते, खरी माहितीच नेहमी ते देत असतात. शेतकऱ्याची फसगत झाली नाही पाहिजे. हो, बरोबर. हा विषय म्हणजे विचार किती चांगला आहे, अगदी महत्वाचा आहे की शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. आता आपण हे शेवग्याचं शेत फिरून घेऊया आणि जिथे ही पानं सुकवली जातात मोरिंगा पावडर बनवण्यासाठी त्या शेडकडे आपण जाऊयात. किती सुंदर हिरवगार शेत आहे ना हे. पानं पण अगदी कवळी कवळी आणि किती सुंदर वाटतात बघा. मंडळी, जिथे पाला आता सुकवला जातो त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे पाला सुकवलेला आहे. तर आता आपण पुढची माहिती सरांकडून घेऊया. म्हणजे हा अगदी
लागवड झाल्यापासून 2.5 महिन्यांनी पहिलं कटिंग झालं. हा कटिंग झाल्यानंतर या फांद्या अशा ठेवलेल्या होत्या. ते अगदी 3 दिवसांनी त्या असं झटकल्यानंतर तो पाला आपोआप गळून पडतो. हा उन्हात नाही, हा सावलीतच सुकवला जातो. आणि नंतर परत आता 4-5 दिवस त्याला असं पातळ करून ह्या टेम्परेचरवरती सावलीत सुकवायचा. सुकवल्यानंतर याची एक पावडर करण्याची मशीन येते. त्या मशीनची किंमत जवळजवळ 18,500 रुपयेपर्यंत आहे. पण त्याला शेती मोठी पाहिजे म्हणून आम्ही हा आमच्या मिक्सरवरती करतो. आणि मिक्सरवरती पावडर केलेला मग आमच्याकडे आहे कालचा व्हिडिओ, तो तुम्हाला मी देतो. आता आपली लाईट नाहीये ना, तर आता आपण बनवलं असतं. हा झाल्यानंतर पावडर कशी बनते ते तुम्हाला आता पाहायला मिळालं असतं. तर आपण थोडी वाट बघूया. थोड्या वेळ आपण वाट बघूया. साधारण किती दिवसात पाला पूर्णपणे सुकला जातो, म्हणजे पावडर करण्या योग्य किती दिवस लागतात? म्हणजे आता जो उन्हाळा आहे ना, या उन्हाळ्यात जवळजवळ याला 8 ते 10 दिवस लागतात. अच्छा, उन्हाळ्यात तरी 8-10 दिवस जातात. पावसाळ्यात काढताना पावसाचा जो गॅप पडतो त्या गॅप मध्ये काढून याच्यासाठी हीटर पण मोठे मोठे बनवलेले आहेत. म्हणजे तो पाला असा 2 दिवस गळल्यानंतर हा पाला तुम्हाला 1 का अर्ध्या तासात सुकून बाहेर येतो. आणि तो परत त्या मशीन मध्ये टाकला जातो. म्हणजे थोडक्यात घरघंटी असते ना मोठी, थोडी मोठी असते, त्याच्यात ही पावडर तयार होते. अच्छा, मग ती तुम्ही पॅकिंग करू शकता, अर्धा किलो, पाव किलो, 100 ग्रॅम, आणि ती तुमच्या घरात कितीही टिकते. अच्छा, याच्यावर कोणत्या गोष्टीची प्रोसेस नाही, हे सगळं नॅचरली आहे. बरोबर. म्हणजे ही तुम्ही कशी घ्यायची ती डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या, असे व्हिडिओ आहेत. आम्ही तर असं ऐकलं, मी घेतो स्वतः. म्हणजे 1 चिमूटभरणी सुरुवात करायची सकाळी उठल्यानंतर, उपवाशी पोटी कोमट पाण्यात घ्यायची 1 कप पाण्यामध्ये. तर ते तुम्हाला जसं जमत जाईल, कारण ती थोडी हीट आहे, गरम आहे. तर आपण थोडी 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 सुरुवात करून अगदी अर्धा चमचेपर्यंत ते आपण खाल्ल्यानंतर डॉक्टर सांगतात की शुगर, बीपी, तुमचं जे हाडाचा जो कॅल्शियम आहे तो वाढतो, लोहा आहे त्याच्यात, ते सगळे डॉक्टरांचे तुम्ही सल्ले घ्या, डॉक्टर तुम्हाला सांगतील सगळं. बरोबर. आणि ह्याचं आता तर समजा हा नवीनच प्रोजेक्ट आहे, पहिल्यांदाच ही पावडर बनली आहे, तर मग ह्याचं मार्केटिंग किंवा विकणं कुठे विकता तुम्ही वगैरे? आता मार्केटिंग म्हणजे याचं होलसेल ज्यांनी आम्हाला दिले आहेत, बियाणे दिले आहेत, ते गोसावी सर जे आहेत, त्यांचे मुलगा डॉक्टर जयेश गोसावी ठाणा, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुमची पावडर आम्ही होलसेल घेऊ. तर आता हे टेस्टिंगला पाठवायची आहे, मागे पण मी तुम्हाला सांगितलं. पण पूर्ण आपलं ऑर्गॅनिक आहे. तर ऑर्गॅनिक आहे म्हणजे तुमचा तो भाव टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर भाव ठरला जाईल. अच्छा, बरोबर. म्हणजे मार्केटिंग ते लोकच डिरेक्टली घेत आहेत होलसेल, म्हणजे तुम्हाला काही कुठे? खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे, किती आहे विचार, पण आपल्याकडे सुरुवातच आहे ना. बरोबर. तर आहे मार्केटिंग, आहे डिमांड आहे. अच्छा, चांगलं आहे. आता आपण पाल्याची पावडर कशी बनवतात ते बघूया. तर मिक्सरसाठी आता हे मिक्सरच्या भांड्यात पहिला पाला घेतलेला आहे आणि आता आपण तो मिक्सरवर लावून बघूया. अशी सुंदर हिरवीगार पावडर तयार झालेली आहे आणि आता ही पावडर ना चाळणीतून चाळून घेऊया, म्हणजे ते एकदम प्लेन पावडर आपल्याला मिळेल.
पद्धत आहे. तर अशा रीतीने आता ही पावडर तयार झालेली आहे. ही सगळी नॅचरल पद्धत आहे. हा. त्याची प्रोसेस अशीच आहे. हा. म्हणजे सावलीत सुकवणे आणि ह्या पद्धतीने काढणे. ही घरगुती पद्धत झाली. पण तुम्हाला आणखीन याची मोठी मशीन येते. त्याच्यात एट ए टाइमात हा 10 किलो 20 किलो पाला जातो. अच्छा. आणि अगदी 2-3 मिनिटांनी येतो. पण पाला हा सगळा कुरकुरीत झालेला आहे. हा. अख्खा दिवस सुकला ना म्हणजे सावलीमध्ये तसा तर मग तुम्ही अशी पावडर करू शकता. अच्छा. रंग पण किती सुरेख आलाय हा, बघा एकदम पावडरीला. सुरेख आहे. नॅचरल. नॅचरल. आणि तो सावलीत सुकवल्यामुळे आणि हीच आपल्याला एक चिमूटभर रोज घ्यायची. जशी जशी ज्याला झेपली डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायची. त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे व्हिडिओ खूप आहेत. मंडळी, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मोरिंगा पावडर बद्दलची माहिती घेतली की मोरिंगा पावडर कशी तयार होते. जर तुम्हाला कोणाला ही पावडर हवी असेल किंवा शेत बघायचं असेल, अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. मी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.